स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण SN1 रिएक्शन मेकॅनिझमला डिटेलमध्ये आपण स्टडी करत होतो. SN1 रिएक्शन ही आपली फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. याच्यामध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. ओके, आणि आपण याचा डिटेलमध्ये मेकॅनिझम 5 स्टेप मध्ये बघितलेला आहे. त्याचं मीनिंग काय असणार आहे, त्यानंतर नेक्स्ट त्याचं जनरल रिएक्शन काय असणार आहे, त्यानंतर त्याचा आपला केमिकल कायनेटिक्स काय असणार आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे, त्यानंतर मेकॅनिझम काय आणि एनर्जी प्रोफाइल डायग्राम म्हणजे काय. ओके, त्याचा आपण स्टडी केलेला आहे. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण स्टेरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन मेकॅनिझम आपण इथे बघणार आहे. ओके, आता ही स्टेरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन मेकॅनिझम, स्टेरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन मेकॅनिझम. आता लक्षात घ्या, SN1 रिएक्शन मध्ये आपल्याला जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला होता तो कसा होता, 50% रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन अँड 50% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन. ओके, आता मग बघा, इथं जे आपण मेकॅनिझम 2 स्टेप मध्ये मेकॅनिझम आपण सांगितलं होतं. पहिली स्टेप आपली कुठली होती, फॉर्मेशन ऑफ कार्बोडायड, आणि सेकंड काय होती, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता याच्यामध्ये तुम्ही एक्झाम मध्ये लिहित असताना ऍज इट इज त्या 2 स्टेप लिहा, किंवा त्याच्यामध्ये आपण असं पण लिहू शकतो का, स्टेरियोकेमिस्ट्री 3 डायमेन्शन मध्ये पहिली स्टेप आपली काय होती, स्टेप फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन हा आपला कसा तयार होतो बघा, कसं तयार होतं आपण हे स्टडी केलं आहे. कसं होतं बघा, हा आपला टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आपण घेतला होता. ओके, ब्रोमीन आहे इथं, हा CH3 आहे आणि हा आपला CH3. ओके, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. कार्बन ब्रोमीन कसा होता आपला हायली पोलर, कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ब्रोमीन पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, ही आपली पहिली स्टेप कशी होती, झालेली आहे स्लो स्टेप होती, त्याला आपण RDS म्हणतो, रेट डिटर्मिनिंग स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपलं ट्रान्झिशन स्टेट कसे होणार, फर्स्ट स्टेप आपली फॉर्मेशन ऑफ कार्बन कार्बोकॅटायन, कार्बन ब्रोमीन बॉन्ड आपला ब्रेक होणार. ते ट्रान्झिशन स्टेट आपली इथे कशी झाली ते बघा. आपली अशी ट्रान्झिशन सेट, इथं बॉन्ड ब्रेक व्हायला लागलाय, त्यामुळे मी डॅश डॅश लाईन दाखवले, लक्षात ठेवा. ओके, डॅश डॅश लाईन आपण इथे रिप्रेझेंट केलंय. ही जर लाईन मी त्या डॅशने रिप्रेझेंट करतो म्हणजे आपल्याला लक्ष देईल. ओके, ओके, ही नॉर्मल प्लेनचे बॉन्ड आहेत. ही बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर, हा बॉन्ड कसा आहे, बिलो द प्लेन ऑफ पेपर. आता ही कार्बन ब्रोमीन बॉन्ड आपला ब्रेक व्हायला स्टार्ट झालाय, लक्षात घ्या. कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह, ब्रोमीन पार्शियल निगेटिव्ह. हे आपलं बॉन्ड ब्रेकिंग होत असताना एनर्जी इन्क्रीज झालेली असते. ही स्लोएस्ट स्टेप आहे बॉन्ड ब्रेकिंगची. त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट काय म्हणणार आहे, ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट, पहिली ट्रान्झिशन स्टेट त्यानंतर. आणि ज्यावेळी कंप्लीट कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार आहे त्यावेळी आपल्याला कार्बोकॅटायन मिळणार. तो कसा मिळेल बघा, अशा पद्धतीने. हा आपला कार्बोकॅटायन, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, त्याला कार्बोकॅटायन किंवा आपण आणखी काय म्हणतो आपण कार्बोनियम आहे. ओके, ही पहिली स्टेप होती आपली. सेकंड स्टेप आपली कशी होती बघा, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ओके, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होणार. बघा, आता न्यूक्लियोफाइलचा अटॅक कसा होणार बघितलाय आपण.
बॅक साइड ऍज वेल एज फ्रॉम फ्रंट साइड. बघा इथं हा मी कार्बोकार्डाने इथं लिहिणार. OH मायनस आपला न्यूक्लियोफाइल त्याचा अटॅक आपला कसा होणार फ्रंट साइड अटॅक as well as from back side attack. Okay, front side as well as from back side attack. Okay, कसं चालतं बघा आपल्या इथं बॅक साइड ला अटॅक झाला as well as फ्रंट साइड ने ह्या कार्बन वरती आपला अटॅक झाला होता. त्यामुळे आपल्याला ही फास्ट स्टेप होती आपली अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. त्यामध्ये बघा दोन ट्रान्झिशन सेट आपल्याला इथे मिळाले होते. ही पहिली ट्रान्झिशन सेट आहे. आता अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल झाल्यानंतर सेकंड ट्रान्झिशन सेट आपल्याला मिळणार. कसे होणार बघा याच्यामध्ये OH मायनस न्यूक्लियोफाइल हा फ्रंट साइडला अटॅक झाला तर त्या साइडला असा बॉन्ड फॉर्म व्हायला चालू होईल. की आपली ट्रान्झिशन सेट आपली इथं स्टार्ट होईल लक्षात घ्या. म्हणजे इथं कार्बन OH बॉन्ड फॉर्म व्हायला स्टार्ट झालाय. ओके, ही ट्रान्झिशन सेट आपण इथं दाखवले. आणि इथं जर बॅक साइड ला अटॅक झाला तर कार्बन OH बॉन्ड आपला कुठल्या साइडला येणार लेफ्ट हँड साइडला. इथं फ्रंट साइड ला अटॅक झालाय त्यामुळे OH कार्बन बॉन्ड कुठला आपला ते राइट हँड साइडला असा फॉर्म होणार दिसणार आहे. मग बॅक साइड ला अटॅक झाल्यावरती लेफ्ट साइड ला येणार CH3 इथं COH इथं आपला CH3 येणार. हा आपला CH3 असणार. ओके, लक्षात आहे. इथं आपला बॉन्ड फॉर्म होईल त्यामुळे मी इथं डॅश डॅश लाईन दाखवले. ओके, ही काय असणार आहे आपली इथं ही काय असणार आहे बघा ट्रान्झिशन स्टेट सेकंड. ही सेकंड ट्रान्झिशन स्टेट असणार आहे. ओके, आणि ज्यावेळी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे त्यावेळी कसं दिसणार बघा इथे कंप्लीट कार्बन OH बॉन्ड फॉर्म होईल. आपला CH3 असणार आहे. इथं CH3 असणार आहे. त्यानंतर इथं बॅक साइड ला अटॅक झाल्यावरती अशा तीन प्रोडक्ट मिळेल. हा प्रोडक्ट कसा मिळाला आपल्याला याचं नाव काय असणार आपण हा 50% काय होता रिटेन्शन 50% रिटेन्शन आणि हा आपला कसा होता
50% inversion. ओके, आपला 50% inversion of configuration. ओके, आणि हा 50% retention of configuration. हे दोन्ही एकमेकाचे काय आहेत आपले इनॅन्शिओमर्स आहेत. हा आपला कसा होता रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशनचा, हा आपला काय होता लिवो, आणि इन्व्हर्शन ऑफ कन्फिगरेशन रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशनचा काय होता एक्स्ट्रो, आणि इन्व्हर्शन ऑफ कन्फिगरेशनचा आपला काय होता लिवो. ओके, दोन्ही एकमेकाचे काय आहेत आपले हे दोन्ही एकमेकाचे आपले आयसोमर्स आहेत, इनॅन्शिओमर्स. ओके, इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, these are non superimposable mirror image of each other. बघा फ्रंट साइडला अटॅक केला तर कार्बन OH बॉन्ड आपला कसा येतात ते इथे येतात. इकडे कसं होतं नॉर्मल लाईन कार्बन ब्रोमीन त्या साइडला OH आलाय, जे रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन हाय कसं स्ट्रक्चर आलं. आणि जर बॅक साइडला अटॅक केला तर काय होणार कार्बन OH लेफ्ट हँड साइडला येणार. ओके, इथे झालाय कार्बन OH लेफ्ट हँड साइडला. ओके, म्हणजे ही इन्व्हर्शन ऑफ कन्फिगरेशन आहे. जे नॉर्मल बॉन्ड्स जे आहेत ते आपले लेफ्ट साइडला आले. ओके, इकडे आहे राईटला येतो तो आपला इन्व्हर्शन ऑफ कन्फिगरेशन मध्ये कुठे आलाय लेफ्टला आलाय. ओके, म्हणजे SN1 रिएक्शन मध्ये आपल्याला काय मिळतं 50% रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन आणि 50% इन्व्हर्शन ऑफ कन्फिगरेशन. ही आपली स्टेरिक केमिस्ट्री आहे 3 डायमेन्शन मध्ये. ही पहिली ट्रान्झिशन सेट, ही सेकंड ट्रान्झिशन सेट, आणि याचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण काढलेला आहे. ओके, आता जे मेकॅनिझम तुम्हाला मी लास्ट लेक्चरला दिलं होतं त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोडायन त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही ऍज इट इज ठेवलं, आणि ही जरी स्टेप त्याच्यामध्ये ट्रान्झिशन सेट आणि कार्बोडायन ही दिली तर सदा आणखी इफेक्टिव्ह होईल अशा प्रकारे. म्हणजे ती स्टेप न लिहिता डायरेक्ट ही दिली तर आणखी इफेक्टिव्ह होईल. त्यानंतर अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऍज इट इज एक्सप्लेनेशन लिहायचं. ओके, लास्ट लेक्चरला आपण घेतलं तसं फक्त स्टेरिक केमिस्ट्री ऍड करून ह्या पद्धतीने ट्रान्झिशन सेट लिहून हे जर असेल तर हे आणखी इफेक्टिव्ह होईल लक्षात. ओके, आपल्या बुक मध्ये ही ट्रान्झिशन सेट न देता डायरेक्ट आपण लास्ट लेक्चर घेतले त्या पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही दोन्ही पण लिहू शकता लक्षात घ्या, परंतु हे जर लिहिलं तर आणखी इफेक्टिव्ह तुम्हाला होणार आहे लक्षात. ओके, लक्षात अशा पद्धतीने ही स्टेरिक केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन मेकॅनिझम आहे. आता ह्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण आता स्टडी करणार आहे. बघा SN1 आणि SN2 रिएक्शनचा जो रेट आहे तो इन्क्रीज आणि डिक्रीज कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. लक्षात याच्यामध्ये सुरुवातीला आपण बेन्झिलिक हॅलाइड्स आणि अलायनिक हॅलाइड्स या दोघांचं मेकॅनिझम कुठल्या रिएक्शन थ्रू होतं, SN1 रिएक्शन थ्रू होतं की SN2 रिएक्शन थ्रू होतं हे आपल्याला बघायचं. तर बेन्झिलिक हॅलाइड्स मध्ये हा बेन्झिलिक कार्बोडायन तयार होतो आपल्याला सध्या. हे बेन्झिलिक कार्बोडायन. आता बेन्झिलिक हॅलाइड मध्ये काय लक्षात घ्या की आपली बेन्झीन रिंग आहे, त्या बेन्झीन रिंगला CH2 अटॅच केला की काय होत असतं बेन्झिल ग्रुप तयार होतो. ओके, बेन्झिलिक हॅलाइड मध्ये इथं X असणार आहे, त्याला बेन्झिलिक हॅलाइड्स असं आपण म्हणत असतो. ओके, मग हा जो बेन्झिलिक हॅलाइड्स आहे त्याचं आपण आयोनायझेशन जर केलं तर हे कसं होतं बघा CH2 प्लस आणि हा काय होतो X मायनस. ओके, त्याला काय म्हणायचं बेन्झिलिक कार्बोकॅटायन. ओके, आणि हा काय आपला बेन्झिलिक हॅलाइड्स. ओके, आता हा जो बेन्झिलिक हॅलाइड्स आहे
हा SN1 रिएक्शन मेकॅनिझम दाखवत असतो, लक्षात घ्या. का SN1 रिएक्शन मेकॅनिझम दाखवतो, तर तयार झालेला हा बेन्झिलिक कार्बोहायड्रेट आहे तो रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे स्टेबल होत असतो. त्यामुळे स्टेबल झालेल्या बेन्झिलिक कार्बोहायड्रेट वरती काय होत असतो, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो आणि आपल्याला करस्पॉन्डिंग बेन्झिल अल्कोहोल मिळते. ओके, लक्षात आलं. आपली SN1 रिएक्शन इथं होत असते, लक्षात घ्या. इट फॉलोज SN1 रिएक्शन. ओके, SN1 रिएक्शन आपली किती स्टेप मध्ये होते, 2 स्टेप मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोहायड्रेट, सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता पण हा जो कार्बोहायड्रेट आहे ह्याच्यावरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असतो, लक्षात घ्या. आणि हा बेन्झिलिक कार्बोहायड्रेट हा मोर स्टेबल आहे. हे SN1 रिएक्शन फॉलो करतात सगळे बेन्झिलिक हॅलाइड्स. इथे हॅलोजन तुमचा कुठला असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे हॅलोजन इथे असतील. ओके, बघा बेन्झिलिक कार्बोहायड्रेटचं स्टॅबिलायझेशन रेझोनन्स स्ट्रक्चर थ्रू कसं होतं, हा CH2+ आहे. ओके, बघा लक्षात घ्या. आता मी याचा रेझोनन्स कसा लिहितोय बघा. ओके, बघा रेझोनन्स थ्रू स्टॅबिलायझेशन आपल्याला दाखवायचं कसा हा मोर स्टेबल होऊन आहे रेझोनन्स केल्यानंतर. तर त्यामध्ये लक्षात घ्या हा जो कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. ओके, इथला कार्बन. ओके, त्यावेळी आपल्याला स्ट्रक्चर कसं लिहिणार आहे बघा, किंवा तुम्ही क्वालिफिकेशन मध्ये जर घेतला असेल डबल बॉन्ड तर त्यामध्ये कसं येईल बघा. इथं आपला CH2+, हे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल डबल, सिंगल डबल, ही कॉन्फिगरेशन आहे आपलं. आता मग त्यामध्ये रेझोनन्स करून हा बेन्झिलिक कार्बोहायड्रेट स्टेबल कसा होत असतो बघा. त्यामध्ये हा बॉन्ड इथला जो बॉन्ड आहे तो काय होत असतो बघा, रेझोनन्स स्ट्रक्चर काढल्यानंतर हा CH2+ आपला ऍल्किन राहणार. इथं कुठलाही चेंज आपला होणार नाही. ओके, आता नेक्स्ट बघा हा जर बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर कसं होईल सांगा. इथं डबलचा काय होणार आहे, सिंगल बॉन्ड, आणि हा कार्बन बेन्झिनला अटॅच आहे तो कसा आपला सिंगली बॉन्डेड आहे. त्याचं कन्वर्जन कसं होणार, डबली बॉन्डेड होणार. हा डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज. ह्या कार्बननं बॉन्ड दिला, इलेक्ट्रॉन्स दिले, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, परत नेक्स्ट रेझोनिंग स्ट्रक्चर मध्ये काय म्हणतात, हा कार्बन परत त्या कार्बनला बॉन्ड देणार. त्यावेळी स्ट्रक्चर कसं निघेल बघा. आणखी हा डबल बॉन्ड CH2 हा ऍज इट इज असणार आहे. ओके, परत इथं बघा त्या कार्बनला आता इकडे इलेक्ट्रॉन दिले, लक्षात घ्या. त्या कार्बन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले तर आपल्याला हे स्ट्रक्चर कसं दिसणार आहे बघा याच्यामध्ये. ओके, त्याने इथे इलेक्ट्रॉन दिले तर आपला इथं डबल बॉन्ड येईल आणि ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथला डबल बॉन्ड आपला कसा राहणार आहे, ऍज इट इज राहणार. ओके, नेक्स्ट बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हा कार्बन इथे इलेक्ट्रॉन देईल आणि आपल्याला इथं कार्बोहायड्रेट कसा निघेल बघा. कार्बोहायड्रेट बेन्झिलिक कार्बोहायड्रेट इथं स्ट्रक्चर कसं निघणार आहे बघा. याच्यामध्ये आता प्लस चार्ज आता येणार नाही, डबल बॉन्डची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. इथं डबल बॉन्ड CH2. ओके, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज. हा बॉन्ड आपला इथं शिफ्ट होऊन जाईल. इथं डबल बॉन्ड झाला, ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज टोटल एरोमॅटिक रिंग मध्ये म्हणजे बेन्झीन रिंग मध्ये आपला डिलोकलाइज झालाय. म्हणजे इलेक्ट्रॉनचं किंवा बॉन्डचं डिलोकलायझेशन झाल्यामुळं हा बेन्झिलिक कार्बोहायड्रेट आपला मोर स्टेबल होत असतो. मग ह्याच मोर स्टेबल कार्बोहायड्रेटवरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असतो. त्यामुळं बेन्झिलिक हॅलाइड SN1 रिएक्शन मेकॅनिझम दाखवतो. ओके, आपले बघा तर हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत, सेकंड, थर्ड आणि ही फोर्थ. ओके, हे लक्षात ठेवायचं. काय म्हणतोय बघा आपण, बेन्झिलिक हॅलाइड्स undergoes
SN1 रिएक्शन, ओके, याच्यावरती SN1 रिएक्शन होत असते अँड बेन्झिलिक कार्बोकॅटायन्स stabilized by रेझोनन्स, ओके. रेझोनन्स स्ट्रक्चर कडून बेन्झिलिक कार्बोकॅटायन आपल्याला स्टेबल करता येते, ओके. लक्षात घ्या, हे रेझोनन्स स्ट्रक्चर कडून हा मोर स्टेबल झाला. लक्षात घ्या, जेवढी रेझोनन्सिंग स्ट्रक्चर जास्त आहे ना तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. लक्षात घ्या, जेवढं मुवमेंट जास्त होणार तेवढी एनर्जी कमी होणार, त्यामुळे स्टॅबिलिटी जास्त होणार, ओके. हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला अलायलिक हॅलाइड्स. आता अलायलिक हॅलाइड्स कसा असतो लक्षात घ्या, हा सुद्धा आपला SN1 रिएक्शन मेकॅनिझम दाखवतो. आणि इथं SN1 रिएक्शन दाखवण्यासाठी काय तयार झालं पाहिजे, इंटरमिडिएट कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार झाला पाहिजे, ओके. मग इथं कसं तयार होतो बघा, अलायलिक हॅलाइड्स हॅलोजन, ओके. ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे कसा पाहिजे, डबली बॉन्डेड पाहिजे, त्याला आपण काय म्हणत असतो, अलायलिक हॅलाइड्स. लक्षात का, हे आपण अलायलिक हॅलाइड बघितलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अलायलिक हॅलाइड्स, ओके. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या पुढे काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, अलायलिक हॅलाइड्स. आणि हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, अलाइन ग्रुप असं म्हणतो. आणि ह्या कार्बनला अलायलिक कार्बन, ओके. हा अलायलिक हॅलाइड्स आहे, ओके. आता हा जो अलायलिक हॅलाइड्स आहे याचं आयोनायझेशन जर आपण केलं तर हे कसं होतं लक्षात, CH2 डबल बॉन्ड CH CH2 प्लस प्लस X मायनस, ओके. हा काय झाला, कार्बोकॅटायन काय झाला नाही, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच कार्बोकॅटायन. हा काय झाला, अलायलिक कार्बोकॅटायन, ओके. अलायलिक कार्बोकॅटायन. आता इथं X म्हणजे कोण असणार आहे, सेम क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, ओके. आता हा अलायलिक कार्बोकॅटायन आहे, हा सुद्धा रेझोनन्स स्ट्रक्चर कडून आपल्याला स्टेबल करता येतो. लक्षात घ्या, कसा स्टेबल होणार बघा, इथं कॉन्जुगेशन आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, ही रेझोनन्स ही आपलं कॉन्जुगेशन असतं. लक्षात घ्या, कॉन्जुगेशन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड किंवा डबल सिंगल पॉझिटिव्ह चार्ज किंवा डबल सिंगल निगेटिव्ह चार्ज, ओके. बघा इथं कसं येणार बघा, हा अलायलिक कार्बोकॅटायन CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस, ओके. आता रेझोनन्स स्ट्रक्चर काढा, हा जर बॉन्ड इथं शिफ्ट केला आपण तर काय होणार आहे, डबल बॉन्ड इथे येणार कार्बन कार्बन मध्ये आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथे येणार त्या कार्बन मध्ये येणार, ओके. कसं निघेल बघा स्ट्रक्चर, CH2 प्लस सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, ओके. आणि परत हा बॉन्ड इथं शिफ्ट केला आपण की परत हे स्ट्रक्चर निघेल, बरोबर आहे. दोन्ही इंटरकन्व्हर्टिबल आहे की दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळतात अलायलिक कार्बोकॅटायनचे. मग ह्या रेझोनन्स स्ट्रक्चर मुळे अलायलिक कार्बोकॅटायन कसा होतो, मोर स्टेबल होतो. पण ह्या मोर स्टेबल कार्बोकॅटायन वरती काय होत असणार आहे, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असणार आहे, ओके. त्यामुळे की तुम्हाला एक्झामला विचारलं तर लक्षात घ्या, अलायलिक हॅलाइड्स आणि बेन्झिलिक हॅलाइड्स अंडरगो टेस्ट रिएक्शन SN1 रिएक्शन, ओके. हे तुम्हाला बोर्ड एक्झाम CET नीट एक्झामला हे विचारलं जातं, ओके. लक्षात. तर ह्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स स्टडी करायचं आहे अक्रॉस दी SN1 अँड SN2 रिएक्शन. Order of reactivity. Order of reactivity of alkyl halide
अल्किल हॅलाइड हे आपण कसं लिहित असतो RX ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड फॉर RX बॉन्ड. इथं आपण पुढे म्हणूया RX बॉन्ड असेल फॉर RX बॉन्ड. तर कुठला बॉन्ड, कुठला अल्किल ग्रुप आणि हॅलोजन मधला कुठला बॉन्ड स्ट्रॉंग असतो तर हे आपल्याला बघायचं. तर हे कसं असणार लक्षात घ्या. अल्किल ग्रुप आहे, ओके, अल्किल आयोडाइड्स हा जो बॉन्ड आहे हा मोर रिएक्टिव्ह आहे. त्यानंतर अल्किल ब्रोमाइड, ओके, त्यानंतर अल्किल क्लोराइड आणि त्याच्यानंतर कोणी येणार अल्किल क्लोराइड. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अल्किल ग्रुप आणि आयोडीन, म्हणजे इथला अल्किल ग्रुप मधला कार्बन आणि आयोडीन हा बॉन्ड आपला स्ट्रॉंग असणार लक्षात घ्या. इथला कार्बन ब्रोमीन, हा कार्बन क्लोरीन, हा कार्बन क्लोरीन, ओके, ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये, ओके, लक्षात ठेवायचं. हा मोर रिएक्टिव्ह क्लास आहे. आयोडीनची एटॉमिक साइज जास्त आहे. एटॉमिक साइज जास्त असल्यामुळे कार्बन आयोडीन मधील त्या अल्किल आयोडाइड मधील कार्बन आयोडीन मधील बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे. आयोडीनची एटॉमिक साइज जास्त आहे, ओके. आयोडीन पेक्षा ब्रोमीनची कमी, ब्रोमीन पेक्षा क्लोरीन कमी, क्लोरीन पेक्षा सगळ्यात कमी साइज कोणाची आहे क्लोरीनची आहे. मग जेवढी साइज जास्त असणार आहे तेवढी कार्बन आणि आयोडीन मधील बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे. मग बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड वीक असतो, तो इझिली ब्रेक होत असतो. त्यामुळं इझी जर बॉन्ड ब्रेक होत असेल, लगेच बॉन्ड ब्रेक होत असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे जास्त असणार आहे. जो बॉन्ड आपला वीक आहे तो लगेच ब्रेक होतो, त्यामुळे त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते. जो बॉन्ड आपला कसा आपला स्ट्रॉंग आहे तो इझिली ब्रेक होत नाही, त्यामुळे त्याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी कमी असणार आहे. त्यामुळे कार्बन आयोडीन बॉन्ड हा मोर रिएक्टिव्ह असणार आहे दॅन कार्बन ब्रोमीन, दॅन कार्बन क्लोरीन, दॅन कार्बन क्लोरीन इन अल्किल हॅलाइड्स. ओके, आता मग अल्किल हॅलाइड आपण आता इथे लिहिणार आहे. तर लक्षात घ्या कुठले कुठले अल्किल हॅलाइड्स आपण आता इथे लिहिणार आहे. लक्षात घ्या बघा, अल्किल हॅलाइड मी इथे लिहिला. अल्किल हॅलाइड्स त्यामध्ये CH3Br इथला असेल. त्यानंतर समजा CH3CH2Br असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण घेतला इथं that is CH3CH2Br CH3, ओके. त्यानंतर CH3CCH3Br. हे सगळ्यांच्या मध्ये आता ब्रोमीन हा बॉन्ड एकच मी ठेवलेला आहे, कार्बन ब्रोमीन ठेवलेला आहे. पण तो अल्किल हॅलाइड्स बघा कसे आहेत. हा कुठला आहे आपला मिथिल ब्रोमाइड आहे, हा इथिल ब्रोमाइड आहे, हा आयसोप्रोपिल ब्रोमाइड आहे आणि हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. ओके, आता मग हा अल्किल हॅलाइड कसा आहे बघा, याचं नेचर कसं आहे. हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड. ही दोन्ही आपले प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आहेत लक्षात घ्या. हा आणि हा ही प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आहेत. हा कसा आहे आपला सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि हा कसा टर्शियरी अल्किल हॅलाइड. ओके, हा आपला टर्शियरी अल्किल हॅलाइड. ओके, आता लक्षात घ्या मग काय ना टर्शियरी अल्किल हॅलाइड म्हणलेलं आहे. आपण सांगितलंय ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं टर्शियरी अल्किल हॅलाइड. आता ब्रोमीन अटॅचला कार्बन कसा आपला टर्शियरी आहे, ओके, तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा टर्शियरी अल्किल हॅलाइड. इथं बघा सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये काय येणार आहे, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून ह्याला काय म्हणलंय सेकंडरी अल्किल हॅलाइड. ओके, हा कार्बन कसा असणार मग सेकंडरी.
इथं ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच तो दुसऱ्या कितीला अटॅच आहे सांगा, एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा प्रायमरी अल्किल आहे. ओके, आणि हा काय ऑलवेज प्रायमरीज आहे की इथे एकच कार्बन आहे. ओके, आता लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्या SN1 आणि SN2 चा रेट बघायचा आपल्याला कसा असणार आहे याच्यामध्ये. ओके, पहिल्यांदा फॉर SN2 बघूया. SN2 रिएक्शन, SN2 रिएक्शन मध्ये काय होतं बघा. SN2 रिएक्शन, in SN2 reaction crowding at alpha carbon increases. आम्ही काय म्हणतो SN2 रिएक्शन साठी crowding at alpha carbon increases, SN2 rate decreases. Okay, SN2 rate decreases. लक्षात घ्या. अल्फा कार्बन मग कशाला म्हणायचं बघा, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे बघा, काहीतरी मी रिप्रेझेंट करतोय. अल्फा कार्बन तुम्हाला माहिती आहे, अल्फा कार्बन कुठला असणार आहे, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. इथं ब्रोमीन ज्या कार्बनला आहे तो अल्फा कार्बन, इथं ब्रोमीन ज्या कार्बनला आहे तो कुठला कार्बन झाला, तो कार्बन अल्फा कार्बन झाला. इथं ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच तो कार्बन कुठला, अल्फा कार्बन. ओके, मग लक्षात घ्या सेंटेन्स आपण काय म्हटलेलं आहे, क्राउडिंग ऍट अल्फा कार्बन इन्क्रीजेस, SN2 रेट डिक्रीजेस. ओके, अल्फा कार्बन वरती जेवढं क्राउडिंग जास्त होणार म्हणजे जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच होणार तेवढा SN2 रिएक्शनचा रेट डिक्रीज होत जाणार. ओके, इथं बघा, इथं ब्रोमीन अटॅचला कार्बन अल्फा एकच कार्बन आहे, इथं काय क्राउडिंग जास्त आहे ना. इथं बघा अल्फा कार्बन ब्रोमीन अटॅचला कार्बन अल्फा त्याला एकच अल्किल ग्रुप आहे, म्हणजे इथं क्राउडिंग कमी आहे. इथं बघा अल्फा कार्बनला दुसरे दोन कार्बन अटॅच आहेत म्हणजे इथं क्राउडिंग वाढलं. इथं अल्फा कार्बनला दुसरे तीन अल्किल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे तीन मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत. बरोबर आहे, म्हणजे प्रायमरी अल्किल हायड्राइड टू सेकंडरी अल्किल हायड्राइड टू टर्शियरी अल्किल हायड्राइड. आपला काय होत जाणार आहे, ओके, अल्फा कार्बनवरचं क्राउडिंग वाढत जाणार आहे म्हणजे अल्किल ग्रुप वाढत जाणार आहेत अल्फा कार्बनवरती. म्हणजे जेवढे अल्किल ग्रुप वाढत जाणार अल्फा कार्बनवरती तेवढा SN2 रिएक्शनचा रेट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं, अल्फा कार्बनवरती जेवढं क्राउडिंग जास्त, जेवढे मिथिल ग्रुप जास्त किंवा जेवढे अल्किल ग्रुप जास्त तेवढा SN2 रिएक्शनचा रेट डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो त्याचा रेट, तर लक्षात घ्या, increase in crowding because increase in crowding at alpha carbon atom backside attack. Increase because increase in crowding at alpha carbon atom backside attack of nucleophile, backside attack of nucleophile becomes काय होणार आहे, becomes very difficult. की हा होणार नाही, जे सिद्ध काय स्टेरिक हिंडरन्स आहे, ड्यू टू स्टेरिक हिंडरन्स. त्यालाच आपण स्टेरिक हिंडरन्स म्हणतो, म्हणजे अडथळा येत असतो अटॅक करण्यासाठी. सगळं लक्षात घ्या, SN2 चा रेट आपण काय सांगितलं, अल्फा कार्बन वरती जेवढं क्राउडिंग वाढत जाणार आहे तेवढा SN2 रिएक्शनचा रेट आपला डिक्रीज होणार. याचं रिझन काय, increasing crowding at alpha carbon atom backside attack of nucleophile becomes very difficult. SN2 रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाइलचा अटॅक कसा होतो, बॅकसाइड होत असतो ना.
आपण मेकॅनिझम बघितलंय. बॅकसाइड अटॅक होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही तर ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, अडथळा येत असतो. कारण का जेवढे अल्फा कार्बन होती अल्किल ग्रुप वाढत चाललाय, ते ग्रुप काय करणार, न्यूक्लियोफाइलला इथं अटॅकच करून देणार नाही. ओके, ह्याला जवळच येऊ देणार नाही, इथं अडथळा तयार होणं लक्षात घ्या. ओके, बॅकसाइड अटॅक होऊ शकणार नाही याच्यावरती. इथं 3 अल्किल ग्रुप्स आहेत, ही त्या कार्बनवरती अटॅक करू देणार नाही. इथं स्टेरिक हिंड्रन्स तयार होणं लक्षात घ्या. परत इथे कसं होणार, 2 अल्किल ग्रुप आहेत, इथं स्टेरिक हिंड्रन्स थोडासा कमी असेल. सगळ्यात कमी स्टेरिक हिंड्रन्स प्रायमरी अल्किल हायड्राइड मध्ये असणार आहे. मग मला सांगा SN2 रिएक्शनचा रेट सगळ्यात जास्त कुठे असणार आहे, आपला प्रायमरी अल्किल हायड्राइड मध्ये असणार आहे. त्यामुळे आपण एक्झाम्पल घेतलं होतं SN2 रिएक्शन मेकॅनिझम साठी, ते कुठलं होतं, मिथिल ब्रोमाइड होतं, लक्षात घ्या. हेच एक्झाम्पल होते नाही, अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. ओके, ह्याचा रेट जास्त असणार आहे. त्यामुळं SN2 चा रेट आपला सगळ्यात जास्त कुठं असणार आहे, आपला SN2 रेट आपला सगळ्यात जास्त कुठं असणार आहे, SN2 रेट ऑर्डर, ही ऑर्डर कशी असणार आहे लक्षात घ्या. SN2 रेटची ऑर्डर आपली कशी असते बघा, CH3Br म्हणजे मिथिल ब्रोमाइड, त्यात सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर आपला कुठला आहे, प्रायमरी अल्किल हायड्राइड घ्या. त्यानंतर प्रायमरी अल्किल हायड्राइड, त्यानंतर कोण असणार आहे, सेकंडरी अल्किल हायड्राइड, आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी कुठं असणार आहे, टर्शियरी अल्किल हायड्राइड. हे लक्षात ठेवा सर. म्हणजे मिथिल ब्रोमाइड, इथं आपण मिथिल ब्रोमाइडच्या ठिकाणी आपण CH3X घेऊया. म्हणजे X म्हणजे तो कुठला असेल, आयोडीन असेल, ब्रोमीन असेल, क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल. ओके, हा मिथिल हॅलाइड जर घेतला असला आपण, ओके, सगळ्यात जास्त मिथिल हॅलाइड मध्ये X म्हणजे हॅलोजन, तो कुठला असेल त्याच्यावरती रेट सगळ्यात जास्त असणार आहे SN2 चा. इथं प्रायमरी अल्किल हायड्राइड मध्ये त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्किल हायड्राइड मध्ये, सगळ्यात कमी कुठं असणार आहे, टर्शियरी अल्किल हायड्राइड मध्ये. का कमी असणार आहे सांगितलंय आपण, अल्फा कार्बनवरती क्राउडिंग सगळ्यात जास्त होत असतं. त्यामुळे जेवढं क्राउडिंग जास्त तेवढं बॅकसाइड अटॅक होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे काय होत असणार आहे, टर्शियरी अल्किल हायड्राइड हा SN2 रिएक्शन देत नाही. ओके, तर कोण देतो मग, प्रायमरी अल्किल हायड्राइड. प्रायमरी अल्किल हायड्राइड सोर्स SN2 रिएक्शन. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, प्रायमरी अल्किल रिएक्ट मेनली SN2 रिएक्शन. ओके, and tertiary alkyl and SN2 mechanism is less probable. हे लक्षात ठेवायचं. इथं रेट सगळ्यात जास्त असणार आहे. लक्षात ठेवा सगळ्यांना, SN2 रिएक्शनचा रेट प्रायमरी अल्किल हायड्राइड मध्ये जास्त, सेकंडरी अल्किल हायड्राइड मध्ये कमी, टर्शियरी अल्किल हायड्राइड मध्ये सगळ्यात कमी असणार आहे. ओके, आता त्यानंतर पुढे आपण इथं स्टडी करूया त्याच्यामध्ये SN1 रिएक्शन साठी. SN1 रिएक्शन, SN1 रिएक्शनला कसं असेल बघा रेट. SN1 रिएक्शन आपली किती स्टेप होत असते, 2 स्टेप रिएक्शन होत असते. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोहायड्रेट आणि सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता मग लक्षात घ्या, SN1 रिएक्शनचा रेट आपला कसा होतो हे बघायचं. अल्किल हायड्राइड चेंज फ्रॉम as alkyl halide change from, okay, alkyl halide change from primary to secondary to tertiary. Okay, as alkyl halide change होता है primary alkyl halide to secondary alkyl halide to tertiary alkyl halides. Okay, to tertiary alkyl halides, the carbocation formed, the carbocation formed
ओके, कार्बोडायन कुठले तयार होतात बघा. मग प्रायमरी अल्किलाइड हा प्रायमरी अल्किलाइड कुठला कार्बोडायन तयार करणार आहे, कुठला तयार करणार, फॉर्मड वुड बी प्रायमरी. सेकंडरी अल्किलाइड प्रोडक्ट कुठला तयार करणार आहे, सेकंडरी. आणि टर्शियरी अल्किलाइड कुठला तयार करणार आहे, टर्शियरी रिस्पेक्टिव्ह. ओके, जे प्रायमरी अल्किलाइड हा प्रायमरी कार्बोडायन तयार करणार आहे, सेकंडरी अल्किलाइड हा सेकंडरी कार्बोडायन तयार करणार, आणि टर्शियरी अल्किलाइड हा टर्शियरी कार्बोडायन तयार करणार. ओके, आता मग लक्षात घ्या, आपण आता ऑर्डरची इथे लिहिणार आहे. हा प्रायमरी अल्किलाइड असेल. ओके, याच्यामध्ये कार्बोडायन कसं तयार होणार बघा. हा CH3+, इथला कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार पहिल्या स्टेप मध्ये, फॉर्मेशन ऑफ कार्बोडायन. हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार, इथला कार्बन ब्रोमीन, हा कार्बन ब्रोमीन, हा कार्बन ब्रोमीन, हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड हा ब्रेक होणार, आणि करस्पॉन्डिंग कार्बोडायन तयार होणार. बघा मग इथे कसं होणार आहे, CH3 CH2+. ओके, ह्याच्यापासून हा कार्बन ब्रोमीन ब्रेक होणार, तर Br- होणार आणि CH3 CH2+ होईल. ओके, परत बघा इथे कसं होईल, CH या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं बघा CH3 हा कार्बन ब्रोमीन ब्रेक होणार, CH3. ओके, आणि त्या कार्बनवरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, लक्षात ठेवायचं. कसं होणार आहे बघा. मग ही जे दोन्ही कार्बोडायन्स आहेत, हा आणि हा, ही दोन कार्बोडायन्स कसे आहेत आपले, प्रायमरी कार्बोडायन्स आहेत. ओके, these are प्रायमरी कार्बोडायन्स. हा कसा आहे आपला, सेकंडरी कार्बोडायन. ओके, these are सेकंडरी कार्बोडायन. ओके, आणि हा जो कार्बोडायन आहे तो कुठला आहे आपला, टर्शियरी कार्बोडायन. ओके, लक्षात आलं. प्रायमरी काय, पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन दुसऱ्या एकाच कार्बन गाठायचं. बघा ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो दुसऱ्या एकाच कार्बन गाठायचा, त्यामुळे हा प्रायमरी कार्बोडायन. इथे कसं आहे, एकच आहे ना. ओके, परत इथे बघा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनवरती आहे तो दुसऱ्या दोन कार्बन गाठायचा, म्हणून ह्याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बोडायन. आणि इथं बघा पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन दुसऱ्या तीन कार्बन गाठायचं, म्हणून ह्याला काय म्हणायचं, टर्शियरी कार्बोडायन. लक्षात. म्हणजे प्रायमरी अल्किलाइड प्रायमरी कार्बोडायन तयार करतात, सेकंडरी अल्किलाइड सेकंडरी कार्बोडायन तयार करतात, आणि टर्शियरी अल्किलाइड टर्शियरी कार्बोडायन तयार करतात. आता ह्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डर आपली कार्बोडायनची कशी आहे, आपली सगळ्यात मोर स्टेबल कार्बोडायन कुठला असतो आपला, टर्शियरी कार्बोडायन हा मोर स्टेबल असतो ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ 3 अल्किल ग्रुप्स. 3 अल्किल ग्रुप कुठले, इथं मिथिल ग्रुप्स आहेत, तर दुसरे पण असू शकतात, लक्षात घ्या. ओके, मग आता ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोडायन्स, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोडायन. ओके, हे कसे असते आपली, टर्शियरी सेकंडरी प्रायमरी. ओके, त्यानंतर काय झालं आपला, मिथिल कार्बोडायन. म्हणजे इथं डायरेक्ट आपण CH3+ म्हणूया, त्यालाच आपण मिथिल कार्बोडायन म्हणतो. ओके, हे अशा पद्धतीने येणार. आता लक्षात घ्या, मोर स्टेबल टर्शियरी कार्बोडायन वरतीच काय होत असतो, सेकंड स्टेप मध्ये SN1 दोन स्टेप मध्ये होते आपली. ओके, पहिल्या स्टेप मध्ये कार्बोडायनचं फॉर्मेशन, सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोडायन्स. ओके, म्हणजे टर्शियरी कार्बोडायन हा आपला मोर स्टेबल आहे. त्या मोर स्टेबल टर्शियरी कार्बोडायनवरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असतो, लक्षात घ्या. मग लक्षात घ्या, मग SN2 रिएक्शन SN1 रिएक्शनचा जर रेट आपल्याला बघायचा असेल तर कसा असणार आहे, टर्शियरी अल्किलाइड हा, ओके, टर्शियरी अल्किलाइड हा काय दाखवणार आहे, SN1 रिएक्शन. ओके, आणि प्रायमरी अल्किलाइड हा SN2 रिएक्शन दाखवतो. लक्षात का.
म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी SN1 बघा इथे मी काय लिहितो SN1 रिएक्शन ऑर्डर ती कसे आहे बघा टर्शियरी अल्किल हॅलाइड मध्ये SN1 रिएक्शनचा रेट सगळ्यात जास्त होतो SN1 रिएक्शनचा रेट SN1 रिएक्शन रेट ऑर्डर म्हणूया आपण टर्शियरी अल्किलाइड सगळ्यात जास्त त्यानंतर सेकंडरी अल्किलाइड त्यानंतर कोण येत आहे आपला त्यानंतर कोण असणार आहे प्रायमरी अल्किलाइड्स त्यानंतर प्रायमरी अल्किलाइड हे अशा तीन असणार लक्षात आहे टर्शियरी अल्किलाइड सेकंडरी अल्किलाइड प्रायमरी अल्किलाइड म्हणजे अशा तीन टर्शियरी अल्किलाइड सेकंडरी अल्किलाइड प्रायमरी अल्किलाइड चला ओके सगळ्यात जास्त टर्शियरी अल्किलाइड मध्ये SN1 चा रेट जास्त असतो कारण का तो स्टेबल कार्बोनाइडचं फॉर्मेशन करत असतो सेकंडरी मध्ये कमी प्रायमरी मध्ये सगळ्यात कमी कारण का सेकंडरी फॉर्मेट कार्बोनाइड कसे असतात आपले लेस स्टेबल असतात त्यामुळे आता लक्षात काय ठेवायचं तुम्ही टर्शियरी अल्किलाइड के SN1 रिएक्शन दाखवतो प्रायमरी अल्किलाइड SN2 रिएक्शन दाखवतो आणि सेकंडरी अल्किलाइड मिक्स्ड मेकॅनिझम दाखवतो लक्षात घ्या ओके हे लक्षात ठेवायचं ओके तर मग बघा याच्यामध्ये टर्शियरी सबस्ट्रेट हा टर्शियरी अल्किलाइड आहे आपला SN1 मेकॅनिझम दाखवतो लक्षात घ्या इथे जास्त असतो आणि प्रायमरी अल्किलाइड हे SN2 दाखवतो आणि सेकंडरी अल्किलाइड हे मिक्स्ड दाखवतो लक्षात घ्या ते SN1 SN2 कोणीही दाखवू शकतो डिपेंडिंग अपॉन रिएक्शन कंडिशन लक्षात आलं की अशा पद्धतीने आपला हा SN1 आणि SN2 चा रिएक्टिव्हिटी ऑर्डर पार्ट होता हे लक्षात ठेवायचं तुम्ही ओके थँक्यू